ज्या व्यक्तींच्या प्रोफेशनमध्ये बऱ्याच वेळा उभं राहावं लागतं, म्हणजे 5 ते 6 तास कंटिन्युअस उभं राहावं लागतं, अशा व्यक्तींमध्ये व्हॅरिकोज वेन्स किंवा फुगलेल्या नसा होण्याचे चान्सेस असतात. उदाहरणार्थ कंडक्टर झाले, सर्जन्स झाले, घरात काम करणाऱ्या स्त्रिया झाल्या, यांच्यामध्ये व्हॅरिकोज वेन होण्याचे चान्सेस खूप असतात. रक्तवाहिन्या असल्यामुळे तिथं अल्सर होणं, लायपोडर्मॅटोस्क्लेरोसिस होणं, त्याच्यानंतर रक्तस्राव होणं पायातनं आणि न भरणाऱ्या जखमा होणं, असे त्याचे कॉम्प्लिकेशन्स असतात. हे होऊ नये म्हणून योग्य उपचार मिळणं गरजेचं आहे. सध्या रिसेंटली EVLA म्हणजे एंडोव्हिनस लेझर ट्रीटमेंट आलेली आहे. याच्यामध्ये लेझरनी ज्या काही फुगलेल्या नसा आहेत या टोटली ॲब्लेट केल्या जातात किंवा त्या टोटली नष्ट केल्या जातात आणि अशुद्ध रक्त हे तिथं साचत नाही आणि त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन तुम्ही टाळू शकता. सकाळी ॲडमिट होऊन संध्याकाळी आपल्याला डिस्चार्ज मिळतो, पेशंट चालत येतो आणि चालत जातो. एवढी सोपी सर्जरी आता व्हॅरिकोज वेनची झाली आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याचं ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करा. धन्यवाद.